परिणाम असा आहे, तर 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला जाणार होतो. संध्याकाळी 7 वाजताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला त्या तालुक्यातले पोलीस अधिकारी माझ्याबरोबर येणार होते, अध्यक्ष होते, ओळख होती. बऱ्याच कार्यक्रमात एकत्र भेटलो होतो. दुपारी 2 वाजता त्यांना फोन केला. म्हटलं, सर मी तुमच्या बरोबर आलो तर चालेल का कार्यक्रमाला? ते म्हणाले, का हो? मी म्हटलं, गाडी नाहीये, ड्रायव्हर नाही आज, आणि तुमच्यासोबत आलो तर चालेल का? मी माझी मोटरसायकल तुमच्या तिथे लावतो येऊन. ते म्हणाले, या. मी संध्याकाळी 6-6:30 वाजता त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मोटरसायकल लावली आणि साहेबांच्या केबिनमध्ये सर बसलो जाऊन. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. 7 वाजता जायचं होतं, 15 मिनिटात पोहोचण्याचं ठिकाण होतं. 7 वाजता मला संयोजकांचा फोन आला, सर लोक जमतायत आणि तुम्ही निघा आता, 15-20 मिनिटात सुरू करायचं आहे आपल्याला. 7:10 झाली तरी साहेब उठायला तयार नाहीत. आपल्यापेक्षा सिनियर आहेत. आपण कसं म्हणायचं की पटकन चला साहेब मला फोन येतोय. 7:15 झाले. परत एक मेसेज पडला, सर निघालात का म्हणून. मग थोडं दचकत साहेबांना विचारलं, साहेब संयोजकांचा मेसेज आलाय, फोन देखील आलाय, काही अडचण आहे का निघायला? तर ते म्हणाले, मला देखील 2 मेसेज पडलेत सर, एक छोटीशी केस आहे, ती केस आपण सॉल्व्ह करूया आणि निघूया. मी म्हटलं ठीक आहे. समोर जी बेल होती ते त्याने बेल मारली. पलीकडच्या केबिनमधून एक पोलीस इकडे आले. साधारण 18-19 वर्षाची एक मुलगी, तोंडाला ओढणी बांधलेली. 23-24 वर्षाचा मुलगा असेल, जीन पॅन्ट, टी शर्ट. मुलाकडे बघितल्या लक्षात आलं, 5 रुपये कमवायची लायकी नाही या पोराची. बापाच्या जीवावरती मोठं झालेलं पोरग आहे. साहेबांनी माझ्या समोर त्या मुलीला प्रश्न विचारला, दीदी काय अडचण आहे ग? ती म्हणाली की साहेब आम्ही घर सोडलंय, आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या. साहेब म्हणाले, बाळा 7:15 वाजले, तुझं घर 40-45 किलोमीटर अंतरावरती आहे, मध्ये जंगल आहे, यायला अडचण आहे. तुझ्या घरी फोन लावला, वडील घरी नाहीत तुझे, आईनं फोन उचलला, वडील कुठेतरी बाहेर आहेत. मुलग्याला म्हणाले की तुझ्याही घरात यायला कोणी नाही, म्हणजे अंतर खूप आहे, आणि एक काम करा, आजचा दिवस थांबा, उद्या सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवून घेऊ. ती मुलगा आणि मुलगी बाहेर गेली, काहीतरी एकमेकांसोबत बोललीत आणि परत आलीत. आणि ती मुलगी म्हणाली, ठीक आहे आम्ही थांबायला तयार आहे, पण साहेब आम्हाला आजचा दिवस पोलीस स्टेशनमध्ये राहायचंय. साहेब म्हणाले, दीदी माफ कर, हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे, तुला नाही ठेवता येत इथं. रात्री लेडीज कॉन्स्टेबल अलाउड नसतात, महिला पोलीस इथे नसतात. मुलगी म्हणाली, नाही साहेब आम्हाला इथंच राहायचंय. साहेब म्हणाले, दीदी नाही तुला ठेवता येत, नेमात बसत नाही, तुला मी सांगितलं, एक काम कर, 2 पोलीस अधिकारी देतो, गाडी देतो, शहरातल्या पोलीस स्टेशनला जा, तिथे राहा, उद्या सकाळी तुला ती गाडी सोडेल.